खासदार सुभाष भामरे यांना उमेदवारी म्हणजे एक विष प्रयोग. भाजपा पदाधिकारी यांचे गंभीर आरोप. सटाणा येथे चिंतन बैठक पार पडली. या बैठकीत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार भामरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना धुळे लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यापासून धुळे मालेगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना आता सटाणा येथेही भाजपा पदाधिकारीच विरोध करत आहे. सटाणा येथील चिंतन बैठकीत भाजपा पदाधिकारी यांनी भामरे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे. या आरोपांची पक्षश्रेष्ठी दखल घेणार का याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. मी माझ्या पक्षाकडे विनंती करायला आलो. ज्या खासदाराला काम नाही, ज्या खासदाराला डोळे नाही, ज्या खासदाराला नाक नाही, तो खासदार आम्हाला हवा कसा? हे मी म्हणते, तुम्ही म्हणत. स्वतः खासदाराने म्हटलंय माझे कान नाक डोळे शेषराव पाटील आहे. गावागावात एका व्यक्तीमुळे भारतीय जनता पार्टीची एवढी मोठी नुकसान झाले की तिथे अभिशाप भरून निघणार नाही. प्रत्येक गावात जो कार्यकर्ता स्फूर्तीने काम करतो, पक्ष प्रगतीचं काम करतो, त्याला असं वाटतं की ही माझ्या बापाची प्रॉपर्टी आहे. मी धुळा लोकसभा सहप्रमुख ओबीसी सेलचा अध्यक्ष आहे. मी त्या नात्याने पक्षाने इतकं दिलं भरभरून या खासदारला. या खासदारांनी सिंचनाचे एक पण प्रकल्प केला नाही तर देवेंद्रजींनी इतक्या भरभरून मोठा निधी दिला. हा विकासाच्या नावाने नुसता भ्रष्टाचारच केला यांनी. देवेंद्र फडणवीसनी बागलांना भरपूर निधी दिलाय, त्याच्याबद्दल वादच नाही. पण तो निधी कोणाच्या खिशात गेला, पाणी कोणाच्या खिशात मुरलं, हेही पाहिलं पाहिजे. माझी फक्त देवेंद्रजी फडणवीसांना आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांना बावनकुळे साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे, सुभाष भामरे हा उमेदवार देणं म्हणजे विष प्रयोग करणं असं आहे. खरंच विनंती करून सांगतो मी. पंचायत समितीपासून तर खासदार आमदार पासून सगळे उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे निवडून येतात. भविष्यात हा धोका नको म्हणून एक पक्षाचा लहान कार्यकर्ता म्हणून मी ती विनंती करतो. आणि आमच्या पक्षातील तुम्ही कोणताही कार्यकर्ता बघा, तो आतून नाराज आहे. या माणसाला उमेदवारी नकोच पाहिजे होती आणि उमेदवारी नव्हतीच असं 2 महिन्यापूर्वी पूर्ण वातावरण तयार झालेलं होतं. प्रताप दिगावकर नसतील तर दुसरे कोणीतरी द्या, पण तो माणूस बदलून द्या अशी. माझं नाव महेंद्र गौरीशंकर शर्मा. मी भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आहे. धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाने खासदार सुभाष बाबा भामरे यांना जे पुनश्च तिकीट दिलं त्याबद्दल आमच्या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड नाराजी आहे. कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की या वेळेला एक चांगला धडाडीचा असा उमेदवार देण्यास हरकत नव्हती. अनेकांचं तर असं मत आहे की सुभाष बाबांव्यतिरिक्त तुम्ही कुठलाही उमेदवार द्या, तो आम्ही मान्य करू, पण सुभाष बाबाच का हा अट्टाहास पक्षाने त्या ठिकाणी केल्यामुळे अनेक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते नाराज आहेत. हो, आजच्या बैठकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे अनेक मोठमोठे पदाधिकारी या ठिकाणी होते. महेंद्र पवार होते, किरण नांद्रे होते, भाऊसाहेब आहिरे जे धुळे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक समन्वयक आहेत, त्यांनी या ठिकाणी मोठी खंत या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. अनेक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आज या ठिकाणी होते आणि त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे.